नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कार बॉईज अँड रिव्ह्यू. लेट पण थेट आपण घेऊन आलेलो आहे क्रेटा SX ऑप्शनल व्हेरियंट. काय काय नवीन फीचर्स ऍड झालेले, याचं कॉकपिट कसं आहे, डिझायनर एर्गॉनॉमिक चेंजेस काय काय दिलेले आहेत, एक्सटिरियर मध्ये काय काय चेंजेस आहे, गाडीमध्ये बरेच बदल करण्यात आलेले आहे. नवीन आणि जुनी क्रेटामध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे, तुम्हाला काय नवीन भेटणार आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्ड बघणार आहोत. चला बघूयात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कार बॉईज अँड रिव्ह्यूज. आपण आज रिव्ह्यू करणार आहोत क्रेटा SX ऑप्शनल. नवीन टॉप एंड फेसलिफ्ट मॉडेलमध्ये काय काय डिझायनर चेंजेस झालेले आहेत आपण एक्सटेरियर बघतोय. फर्स्ट ऑफ ऑल ह्युंडाईचं जे बॅजिंग आहे ते कम्प्लिटली चेंज झालेलं आहे. याचा जो लोगो आहे तो थोडा मोठा करण्यात आलेला आहे. पहिले जो आहे तो असा एक्झॅक्टली दाखवतो तुम्हाला कसा होता. असा लोगो होता, बघू शकता तुम्ही, स्टील यायचं. पण आता इथे हे क्रोम फिनिश आहे, सिल्वर लाइनिंग मध्ये आणि ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये हा लोगो एकदम सुंदर दिसतोय. इथे फ्रंट कॅमेरा आहे, तुम्ही बघू शकता 360 डिग्री कॅमेरा जो असतो त्यासाठी जो फ्रंट कॅमेरा आहे तो इथे प्लेस करण्यात आलेला आहे, ज्याची प्लेसमेंट खूप छान आहे. तुम्हाला एक्झॅक्टली कळत नाही की तो कुठे प्लेस केलेला आहे. सो डिझायनरली खूप परफेक्ट आहे, एर्गोनॉमिक खूप छान आहे गाडीचे. इथे सेन्सर्स दिलेले आहेत. राईट, जी फ्रंट ग्रिल आहे ती क्रोम फिनिशमध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही जर बघताय तर याचं फेसलिफ्ट मॉडेलमध्ये या क्रोम फिनिशमुळे ना त्याला एक स्पोर्टी आणि एजी लुक आलेला आहे. अजून बेस्ट दिसते गाडी. गाडीचा जो लुक आहे तो डेफिनेटली एनहान्स झालेला आहे पहिल्या क्रेटापेक्षा. हे जे कनेक्टेड DRLs दिलेले आहेत, ओके, आणि फ्रंट प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, याची कॅपॅसिटी सगळ्यांनाच माहिती आहे. क्रेटा ओनर्स कसे त्रास देऊ शकतात तुम्हाला रोडवर, यू व्हेरी वेल नो. सो हे पॉवरफुल फ्रंट प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिलेले आहेत आणि या कनेक्टेड DRL लाईटमुळे याचा जो रात्रीचा लुक आहे स्पेशली तो खूप सुंदर दिसतो. याचं जे फ्रंट गार्ड आहे, सर्वात खालचं जे गार्ड आहे, याचा जर तुम्ही आवाज बघितला तर हे कार्बन फायबरमध्ये येतं. याची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला कुठेच प्लास्टिक फील होत नाही. याची जी बिल्ड क्वालिटी आहे ती डेफिनेटली खूप छान आहे. त्याचा तुम्ही थर्डचा साऊंड ऐकू शकता, थर्डचा आवाज, आणि हे डेफिनेटली खूप छान क्वालिटीचं दिलेलं आहे. बट स्टील हे तुम्हाला कुठेच असं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. आता एवढी महाग जेव्हा आपण गाडी घेतो तेव्हा डेफिनेटली आपण बिल्ड क्वालिटीचा विचार नक्की करतो. इंजिन सेटअप कसा आहे त्याचं बघूयात. अरे बाप, खरंच खूप जड आहे. अरे बाप. नवीन कोरं करकरीत 1.5 लिटरचं 4 सिलेंडर हे पेट्रोल इंजिन आहे. इनफ पॉवर प्रोड्यूस करतं. आपण बघतोय गाडीची साईड प्रोफाईल वाईड गाडी आहे, 4 मीटर प्लस ही गाडी असल्यामुळे तुम्हाला डेफिनेटली याचा जो SUV लुक आहे साईडनी तो स्टर्डी, स्पोर्टी आणि वॉटनॉट तुम्हाला सगळंच बघायला भेटतंय. इथे ही गाडी ऑटोमॅटिक असल्यामुळे त्याला ऑटोमॅटिकची बॅजिंग देण्यात आलेली आहे. साईड ORVM जे आहेत त्याला हे जे इंडिकेटर दिसतंय ते पण LED इंडिकेटर्स आहे आणि 360 कॅमेरा याचा इथे माउंट केलेला आहे. प्लेसमेंट्स प्रत्येक गोष्टीच्या खूप विचारपूर्वक केलेलं आहे आणि जसं जसं डिझाईन बेटर होत आहे तसे त्यांचे मॉडेल्स खूप प्रीमियम दिसायला लागले. रेन सेन्सिंग वायपर्स, त्यानंतर फ्रंट कॅमेरा हा इथे सुद्धा प्लेस करण्यात आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता याचे ऑटोमॅटिक वायपर्स आहेत. रेन सेन्सिंग, जसं पाऊस पडायला सुरुवात झाली किंवा पाणी उडालं, तुमची काच खराब असेल तर ऑटो सेन्सिंग हे वायपर्स आहे. पियानो ब्लॅक, रेड आणि सिल्वर फिनिशमध्ये ही गाडी आहे. त्याचा लुक जो आहे तो खूप उठून दिसतोय. एक स्टर्डी स्पोर्टी लुक आहे. मला माहिती आहे मी बऱ्याच वेळा स्टर्डी आणि स्पोर्टी हे रिपीट केलंय, बट ट्रस्ट मी ही गाडी तशीच दिसते. त्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला क्रोम फिनिशमध्ये याचे हँडल्स दिलेले आहे. पॅसिव्ह एंट्री किंवा रिक्वेस्ट सेन्सर दिलेले आहे. तुम्ही हे प्रेस करू शकता आणि एंट्री करू शकता. सो हे मिनिमम प्रत्येक गाडीमध्येच येतं, बट हे खूप इम्पॉर्टंट फीचर आहे मला असं वाटतं, कारण प्रत्येक वेळेस आपण चावी खिशातून काढून ते थोडं इनकन्व्हिनियंट होतं. सो कन्व्हिनियन्स मॅटर्स. 17 इंचेसचे अलॉय व्हील्स तुम्हाला हे मोर दॅन सफिशियंट आहे. इंडियन रोड कंडिशन्सला मला वाटतं मिनिमम एवढे तर अलॉय व्हील्स या साईजचं टायर्स हे रिक्वायर्डच आहे. इथे सुद्धा ह्युंडाईची एनहान्स न्यू बॅजिंग दिलेली आहे. ऑल 4 डिस्क ब्रेक्स असलेलं हे व्हेरियंट आहे. सो रिअर साईडला सुद्धा तुम्हाला कार्बन फायबरचं गार्ड बघायला भेटतंय जे स्टर्डी आहे. बॅक साईडला तुम्ही जर गाडी रिव्हर्स घेताय तर ठोकायची नाहीये. कॅमेरा दिलेला आहे.
बॅक साईडची जी प्रोफाईल आहे, इथे हा जो कर्व बघायला भेटतोय हा अगदीच एवढाच कर्व आहे, पण या कर्वमुळे या गाडीला थोडासा कुपे लुक द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. गाडी समोरून अशी सुरू होते आणि रिअर साईडला थोडी इन्क्लाइंड आहे. त्या या पोर्शनमुळे तो कुपे लुक त्यांनी अचीव करण्याचा थोडा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. शार्क फिन अँटीना दिलेला आहे. हे रूफ रेल्स जे आहे ते ग्रे कलरमध्ये, सिल्वर कलरमध्ये आहे आणि हे जे आहे ग्लॉसी आहे, मॅट नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा ही गाडी उन्हातून चालते किंवा रात्री दिसते ते त्या ग्लॉसमुळे जो आहे ना तो चकचकीतपणा या गाडीमध्ये डेफिनेटली तुम्हाला बघायला भेटेल. वरती जो आहे तो सनरूफचा ब्लॅक कलर आहे, जो रेड कलरला खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतो. आणि ओव्हरऑल जे कलर ट्युनिंग आहे किंवा जी कलर पॅलेट आहे गाडीचा तो खूप सुंदर वाटतोय. बट खरंच रेड, सिल्वर आणि ब्लॅक कॉम्प्लिमेंट्स इच अदर व्हेरी वेल. इथे तुम्हाला बॅक साईडला वायपर भेटतं जे मस्त आहे. SUV मध्ये जनरली धूळ खूप बसते बॅक साईडला आणि हे पण ऑटो सेन्सिंग वायपर आहे, सो इट इज अ मस्ट. जो रिअल टेल लॅम्प आहे तो कनेक्टेड आहे आणि इथे DRLs पण दिलेले आहेत. या गाडीचा लुकला अजून एनहान्स करताय. याचं जे बॅजिंग आहे तुम्ही हे बघू शकता. हुंडाईचं जे बॅजिंग आहे किंवा हा जो लोगो आहे हा आतमध्ये एनग्रेव्ड आहे, काचेमध्ये, हा बाहेर नाहीये. ही बस आहे. ही स्ट्रिप जी आहे ही इंडिकेटर लाईट सारखी ऍक्ट करते जेव्हा तुम्ही रिव्हर्स घेताय किंवा रिव्हर्स कॅमेरा ऑन आहे तुम्ही मागे गाडी जेव्हा घेताय. आणि हा त्याचा रिव्हर्स कॅमेरा आहे, त्याची प्लेसमेंट पण खूप छान आहे. इथे क्रेटाची बॅजिंग भेटलेली आहे, ही एनग्रेव्ड आहे. SX ची बॅजिंग पण तुम्हाला इथे बघायला भेटते. इथे तुम्ही जर बघितलं हा सुद्धा इंडिकेटर, टेल इंडिकेटर लाईट याला आपण म्हणू शकतो, तो इथे प्रोव्हाइड केलेला आहे. चला बघूयात बूट स्पेस किती आहे. इंडियन मेंटॅलिटी, बूट स्पेस हवाच, तो पण खूप जास्त. ही फॅमिली कार आहे आणि SUV. बाय गॉड, लुक ॲट दिस, ह्युमंगस. आता इथे काय काय बघायला भेटतं तुम्हाला, तर हे ऍक्सेसरीज दिलेल्या आहेत त्यांनी. इथे दिसे तुम्हाला हे वूफर दिलेलं आहे, बोसचे स्पीकर दिलेले आहेत. इथे तुम्ही हा जो आहे लाईट, हा लाईट रात्रीच्या वेळेस तुम्हाला डेफिनेटली हेल्प करतो. तो लाईट पण तिथे देण्यात आलेला आहे. याला सिम्पली एक यू कॅन चेक दिस आउट स्टेपनी दिलेली आहे. त्यामध्ये तुमचं पंक्चर किट दिलेलं असणार आहे, जॅक दिलेला असणार आहे, सो स्टेपनी पण आहे आणि हा एवढा मोठा बूट स्पेस. आता प्रत्येक गाडीमध्ये ना याला एक सेपरेट हँडल देण्यात आलेलं आहे. त्याला तुम्ही असं होल्ड करू शकता आणि सिम्पली गाडीमध्ये बसल्यावर जो प्रीमियम फील येतोय ना तो कमाल आहे. बाप एक्सपिरियन्स वाटतोय. आपण बरेच व्हेरियंट्स बघितलेत वेगवेगळ्या गाड्यांचे, MG, टाटा, मारुती. आज आपण ह्युंदायची क्रेटा बघतोय. मला ह्युंदाय हे डिझायनली खूप आणि एर्गोनॉमिकली थोडं एक स्टेप पुढे असल्यासारखं नेहमीच फील होतं. सो हा जो कॉकपिट आहे ना, हा कॉकपिटच म्हणायला लागेल. एवढे जास्त फीचर्स या गाडीमध्ये दिलेले आहेत आणि ही कनेक्टेड आहे. तुम्हाला इथे मध्ये कुठेच गॅप किंवा काहीच दिसणार नाहीये. इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही की स्पीडोमीटर दिलेलं आहे, तुमची करंट ट्रिप तुम्ही जज करू शकता. आय मीन लुक ॲट दिस स्टेअरिंग, बाय गॉड, गॉर्जियस स्टेअरिंग दिलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता ही लेदर फिनिश, एक ग्रे, सिल्वर आणि ब्लॅक, हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते मला तर जाम आवडलेलं आहे. तसंच तुम्ही बघू शकता इथे वेगळे कंट्रोल दिलेले आहे, ट्रॅक्शन मोड दिलेला आहे, इथे हे ड्राईव्ह मोड्स दिलेले आहेत. ऑफकोर्स हे जे गिअर किंवा शिफ्टर तुम्ही म्हणू शकता किंवा हा नॉब जो आहे, इकडे तुम्ही पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह मोडमध्ये टाकू शकता. इथे व्हेंटिलेटेड सीट्सचं ऑप्शन जे आहे ते इथेच दिलेलं आहे. सो तुम्ही हे टक केलं की हे ऑन होणार. व्हेंटिलेटेड सीट्स फ्रंट साईडला दिलेले आहेत. ह्यामध्ये आहे लेवल 2चं ADAS फीचर, जे सेफ्टीला कॉम्प्रोमाइज बिलकुल करत नाही. आणि सिटीमध्ये ड्राईव्ह करताना तुम्ही आय गेस ADAS लेवल 2 तर ऑफच करून ठेवणार, कारण इंडियन ड्राईव्ह कंडिशन्समध्ये ADAS लेवल 2 मध्ये ड्राईव्ह करणं थोडं हार्ड आहे. बट जेव्हा तुम्ही एक्सप्रेस वेवर ड्राईव्ह करताय, हायवेवर ड्राईव्ह करताय, तेव्हा ADAS लेवल 2 तुम्हाला डेफिनेटली चेकआउट करण्यासारखी गोष्ट आहे आणि खूपच हेल्पफुल आहे. चला बघूया याची स्क्रीन काय. सो अँड्रॉइड आणि आयफोनची जी कनेक्टिव्हिटी आहे ती वायरलेस दिलेली आहे. तुम्ही डिरेक्टली यामध्ये मॅप जो आहे तो ॲक्सेस करू शकता. इथे बघू शकता तर हे मोबाईल घेऊ शकता.
बघा याचा जो ग्लो बॉक्स आहे सफिशियंट आहे, खूप मोठा नाहीये, बट रिक्वायर्ड गोष्टी इझिली आरामात बसू शकतात. आणि याचा जो प्लास्टिकचा जो फील आहे ना तो खूप प्रीमियम आहे. इथे एक ट्यूटर आहे, लेफ्ट साईडला एक ट्यूटर आहे, त्याच्या खाली बोसचा स्पीकर आहे. सो स्पीकर्स दणकट वाजतात या गाडीचे. आणि बॉटल जे होल्डर्स असतात, बॉटल्स तुम्हाला ठेवायचे, तुमचं जे सामान आहे छोटं मोठं ते ठेवायचं असेल, या साईडला पण स्पेस दिलेली आहे, बॅक साईडला पण आहे. काय काय कमाल ऑप्शन्स आहेत. सो मॅप आहे, नॅव्हिगेशन, फोन प्रोजेक्शन आहे, व्हॉइस मेमो, क्लायमेट, ड्युएल क्लायमेट. इकडे जर तुम्ही फक्त एक जण ड्राईव्ह करत आहात, इकडे एसीची गरज नाही आहे, तर तुम्ही त्याची सेटिंग नक्कीच तशी करू शकता. सो याला ड्युएल क्लायमेट मोड म्हणतात. प्रीमियम टॉप एंड मॉडेलमध्ये हे फीचर त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. ब्लू ब्लिंक ते ह्युंदाईचं सॉफ्टवेअर आहे. सो डेफिनेटली वर्थ इट. आणि ही स्क्रीन पण खूप छान आहे. त्याचा होम स्क्रीन अशी दिसते, स्लाइड. त्याची जी टच जो आहे तो खूप स्मूथ आहे आणि तुम्ही इथून पण या गोष्टी कंट्रोल करू शकता. आय गेस त्याची गरज नव्हती, बट इट इज गुड टू हॅव बोथ थिंग्स विथ बटन्स अँड टच. हे टेम्परेचरसाठी एक क्लिक ऑन नॉब दिलेला आहे, तो तुम्ही खाली वर केला की तुमचं टेम्परेचर सेट होतं. व्हेंटिलेटेड सीट्सचं टेम्परेचर आहे त्याच्यासाठी ही गोष्ट दिलेली आहे. हा जो आहे इलेक्ट्रॉनिक पार्क ब्रेक दिलेला आहे. इथे ड्राईव्ह ट्रॅक्शन्स मल्टिपल मोड्स आहेत याच्यात. कुठले कुठले आहेत. ड्राईव्ह मोड आहे, इकॉनॉमिकल आहे, नॉर्मल आहे. हे बघा स्पोर्ट मोडमध्ये केलं रेड, इकॉनॉमीमध्ये ब्लू आणि नॉर्मलमध्ये व्हाईट. कॉम्पॅक्ट छोटीशी की आहे क्रेटाची आणि छान दिसते. आय मीन होल्ड आहे, त्यानंतर लॉक अनलॉकचं बटन आहे आणि तुम्ही बूट स्पेस पण ओपन करू शकता. सो इथे कप होल्डर दिलेलं आहे. सी एक कप होल्डर इथे बसू शकतं. ते ऑलरेडी यांनी एक इथे प्लेस केलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचं काय ठेवायचं असेल ते ठेवू शकता. सो युटिलायझेशनसाठी हा स्पेस आहे. इथे एक छान आर्मरेस्ट आहे जो लेदर फिनिशमध्ये येतो आणि आर्मरेस्टमध्ये सुद्धा बरीच जागा आहे आणि बरंच सामान इथे बसू शकतं. इथे तर लिटरली एक टिफिन ठेवलेला आहे. सो बराच मोठा स्पेस आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण बघणार आहोत 360 कॅमेरा. सो हा 360 कॅमेरा आहे. तुम्ही तुमची गाडी कुठे उभी आहे, तुमच्या आजूबाजूला काय आहे, तुम्ही इझिली बघू शकता. बघा हा टॉप व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू, साईड प्रोफाईल. फक्त कलर गाडीचा आपल्या रेड आहे, इथे व्हाईटच स्टँडर्ड. क्रेटा SX व्हेरियंटमधलं हे स्टेरिंग माउंट कंट्रोल जे आहेत ते तुम्हाला मी दाखवतोय. दिस इज क्रूज कंट्रोल मोड, राईट. हे लेन असिस्टन्स आहे जे तुम्ही एडास लेवल 2 फीचर येतं त्याच्यासाठी आहे. इथे व्हॉल्यूम अप डाऊनचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे व्हॉइस मोड ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्ही करू शकता आणि हे डिफरंट मोड्ससाठी स्विच ऑन करू शकता. इथे अगेन कॉल पिकअप करण्यासाठी आहे आणि हे स्टार तुमचं जे फेवरेट फंक्शन आहे ते तुम्ही इथे सेव्ह करू शकता. जेव्हा तुम्ही राईट टर्न मारताय, लेफ्ट टर्न मारताय किंवा गाडी पार्क करताय किंवा रोडवर आहात, जेव्हा आपण इंडिकेटर देतो, राईट साईडचं इंडिकेटर जेव्हा देतो तेव्हा तुम्हाला ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग भेटतं. सिमिलरली लेफ्ट साईडचं इंडिकेटर दिल्यावर हा ब्लाइंड स्पॉट तुम्हाला इझिली बघायला भेटतो. SOS फीचर जे आहे ते या गाडीमध्ये पण दिलेलं आहे. तुम्ही सिम्पली हे प्रेस केलं तर तुम्हाला एका कॉल सेंटरसोबत कनेक्ट केलं जातं. तुमचं लोकेशन त्यांना ट्रॅक होतं आणि तिथून तुम्हाला कॉल येतो आणि तुम्ही हेल्पसाठी अर्ज करू शकता. दिस इज अ न्यू ऑप्शन. हे जेव्हा तुम्ही गाडी टो करता तेव्हा जर प्रेस केलं त्यासाठी हे नवीन फीचर दिलेलं आहे. व्हॉट इज दिस? हे बी जे आहे तुम्ही इथून कमांड कंट्रोल करू शकता. लेट्स ट्राय दिस फीचर. Please see the POI name you want to find. अतिथी रेस्टॉरंट. Which one do you want to select? सी डिफरंट अतिथीचे रेस्टॉरंट्स आलेले. सो हा पण एक फीचर आहे जो व्हॉइस कमांड तुम्ही इकडे देऊ शकता. ओपन सनरूफ. Opening the sunroof. व्हॉइस असिस्टेड सनरूफ तुम्हाला ओपन करता येऊ शकतं, क्लोज करता येऊ शकतं. सो मॅन्युअली इथे याचं जे बटन असतं ते यूज करायची गरज नाही आहे. तर डेफिनेटली तुम्ही करूच शकता, बट बोथ ऑप्शन्स आर ओपन टू ओपन अँड क्लोज सनरूफ. क्लोज सनरूफ. ड्रायव्हर सीटच्या राईट साईडला इंजिन स्टार्ट स्टॉपचं जे बटन आहे, तुम्हाला ब्रेकवर पेडल शिफ्ट करून हे जेव्हा तुम्ही प्रेस करता तेव्हा तुमची गाडी ऑन करू शकता. नेक्स्ट थिंग इज एडास जे फीचर आहे ते तुम्ही इथे बघू शकता.
ट्रॅक्शन कंट्रोल सुद्धा दिलेला आहे. हे पार्किंग लाईट सेन्सर्स आहेत आणि हे जे फ्रंट तुमचे प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहे त्याचा जो थ्रो तुम्हाला ॲडजस्ट करायचा असेल ते स्क्रोल त्यांनी बटन इथे दिलेलं आहे. तुम्हाला जर बंपर ओपन करायचं आहे, इंजिनमध्ये चेक करायचं आहे, तो जनरली टक्की नसतं. इथे हे खूप छान डिझायनर एक बटन दिलेलं आहे. इथे सुद्धा तुम्हाला फ्युएल लीड ओपन करण्यासाठी एक बटन दिलेलं आहे. नाऊ दिस इज ऑटोमॅटिक कंट्रोल. तुमची सीट्सची जी ॲडजस्टमेंट आहे, हाईट ॲडजस्टमेंट आणि तुम्हाला मागे पुढे जर करायचं असेल सीट तर हे ॲडजस्टमेंट करण्यासाठी इथे तुम्हाला हे दोन नॉब्स दिलेले आहेत जे ऑटोमॅटिक आहे. सिम्पल प्रेस केलं की हे सिंगल प्रेस आहे, तुम्ही केलं की ते मागे पुढे होऊ शकतं. तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं आहे तुम्ही ते करू शकता. आणि हे बॅक साईड रेक्लायनर, सो हे रेक्लाईन करण्यासाठी पण सिंगल पुश बटन. ड्रायव्हर साईडचे जे माउंट कंट्रोल्स आहेत, विंडोज जर खाली वर करायचे असतील तर त्याच्यासाठी हे आहे. लॉक अनलॉकसाठी सेपरेट बटन त्यांनी दिलेलं आहे. आणि ORVMs हे राईट आणि लेफ्ट त्याचे ॲडजस्टमेंट तुम्ही इथून करू शकता. ते एक ॲडिशनल बटन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे फ्युएल लीडसाठी. आता बघूयात बॅक साईडला किती छान सपोर्ट आहे. रिअर स्पेस कशी आहे ती आपण बघू शकतो. एकदम कम्फर्टेबल आहे. एक मी ॲज युजल अगेन परत सांगतो, 6 फीटची जर तुमची हाईट असेल तर तुम्ही कम्फर्टेबली बसू शकता. हे फ्रंट सीट जे आहे त्या माझ्या हाईटला ही सेटिंग मी लॉक केलेली आहे. आणि त्यानंतर याचा जो लेग स्पेस आहे, थाय सपोर्ट थोडासा मला एवढ्या मोठ्या गाडीमध्ये ना थोडं मला असं वाटतं की थाय सपोर्ट थोडा चांगला दिला जाऊ शकतो. त्याचा खूप सफिशियंट असा हेडस्पेस आहे, हेडरूम आहे आणि तुम्ही बसताना कम्फर्टेबल बसताय. इथे तुम्ही जर बघितलं तर इथे लाईट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. जनरली हा देत नाही, बट इथे सुद्धा एक सेपरेट लाईट आहे जेणेकरून ड्रायव्हरला डिस्टर्बन्स होणार नाही. आणि तुम्हाला रीडिंग करायची असेल किंवा रात्री नाईटला काही तुमचं पर्पज असेल की तुम्हाला लाईट हवा आहे, सो इथे तो लाईट दिलेला आहे. सेम या साईडला पण तो देण्यात आलेला आहे. खूप सुंदर असा बॅकचा स्पेस आहे. आणि सीट जे आहे ते एक्स्ट्रा कुशन आहेत, लेदराईट त्याचा फील आहे. रिअर AC व्हेंट्स प्रोव्हाइड केलेले, 2 फास्ट चार्जिंगचे C टाईपचे ऑप्शन्स आहेत तुम्हाला. इथे तुमचा मोबाईल तुम्ही प्लेस करू शकता, वॉलेट ठेवू शकता. सो एक युटिलायझेशन एरिया तुम्हाला दिलेला आहे. बॅक जे आहे तुमचं नेक रेस्ट करण्यासाठी तुम्ही इथे 2 ऑप्शन्स बघा. मधल्या साईडला थर्ड सीटला हे ऑप्शन दिलेलं नाही आहे. इथे तुम्हाला अगेन आर्मरेस्ट भेटतं ज्याची क्वालिटी खूप छान आहे. लेदराईट सीट्स आहेत. ॲज आय सेड इथे 2 कप होल्डर पण दिलेले आहे. आणि 2 जर जण मागे बसणार आहे तर तुम्हाला लक्झुरियस फील डेफिनेटली येऊ शकतो. छान आहे. इथे तुम्हाला हे फाईल होल्डर किंवा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे ठेवण्यासाठी दिलेले आहे. तुम्हाला एक छान फीचर दाखवतो. ह्यांनी हे बिल्ट इन दिलेलं आहे. सो सिम्पली राईट, सो प्रायव्हसी पण भेटते आणि तुमचं हार्श सनलाईट पासून प्रोटेक्शन पण होतं. फर्स्ट ड्राईव्ह एक्सपिरियन्स क्रेटा SX ऑप्शनलचा कसा आहे बघूयात. चला लेट्स ड्राईव्ह.